अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। मुसलमान होच्या वास्ता इल्माची जरूरत माझ्या आजच्या गुफ्तगूचो हो मौजू आशे। ब्रादरानी इस्लाम, हर मुसलमान सच्च्या दिलाशी ही कबूल करते की दुनियात खुदाची सगळ्यात मोठी नेमत इस्लाम आशे ना। हर मुसलमान ह्या बातेवर खुदाचा शुक्र भी अदा करते कि अल्लाह ताला तेका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाच्या उम्मतेत शामिल केला ना। खुद अल्लाह ताला भी ह्या नेमतेका आपली सगळ्यात मोठी नेमत बोलते। कुरानात सूरा माइदा आयत नंबर 3 अल्लाह तालाचा इरशाद अशे, अल यौमा अकमलतु लकुम दीनुकुम व अतममतु अलैकुम निमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। आज मी तुमचा दीन मुकम्मल केलो ना, माझी नेमत तुमच्यावर पुरी केलो ना। मी ही बात पसंत केलो की इस्लाम तुमचा दीन राहू। खुदाचा ही एद्दा मोठा जो आमचा एहसान अशे, ह्या एहसानाचो हक अदा करूचा बी फर्ज अशे। एक माणूस जो एहसानाचा हक अदा नाही करे तेका एहसान फरामोश म्हणतात ना। एक माणूस खुद अल्लाह तालाचा एहसानाचा हकच अदा नाही केला ते त्याच्या तरी मोठी एहसान फरामोशी विजन काय होऊ शकते। तेच सवाल पैदा होते कि अल्लाह तालाचा हे एहसानाचा हक आम्ही कैसो अदा केलो। ह्याचा जवाब हो अशे कि अल्लाह ताला जब आमका मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाच्या उम्मतीत पैदा केलाय ते आम्ही मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाचे सही पैरोकार या ते जो वाट दाखवलाय त्या वाटेवर सही चालतेले होऊन आम्ही ह्याचा हक अदा करू शकतो ना। अल्लाह ताला जो आमका मुसलमान कौमेत मुसलमान मिल्लतेत पैदा केलाय ते आम्ही सही मानो में मुसलमान हो अल्लाह तालाच्या एहसानाचा हक अदा करू शकतो। ह्याच्याशिवाय अल्लाहच्या एहसानाचा हक अदा करूची दुसरी काहीच वाट नाही ना। अगर आम्ही ह्या एहसानाचा हक अदा नाही केलो ते ही एहसान किद्दा मोठा अल्लाह तालाचा अशे, ह्या एहसान फरामोशीचो वबाल बी तितकोच मोठो अशे। अल्लाह सुब्हानहू व तआला आमका ह्या वबालाशी नाशिल्ल्या अजाबाशी हिफाजत करून दे, आमीन। ह्याच्यानंतर दुसरो सवाल पैदा होते कि माणूस सही मुसलमान या पक्का मुसलमान कैसो होते। ह्याचो जवाब जरा मोठो अशे। इंशाअल्लाह मी ह्याचो जवाब तफसिलेन तुमका देन। आज मी एक माणूस मुसलमान होच्या वास्ता सगळ्यात पहिलो काय हो का त्याच्या बारेंत बात करणार अशी। जरा दिमागावर जोर देऊन सोचा, आम्ही जो लफ्ज मुसलमान बोलतो ह्याचा मतलब काय एक मुसलमान आईच्या पोटातून इस्लाम सांगाती घेऊन पैदा होते, या एक मुसलमानाचो पुतूस या मुसलमानाचो नातूस होण्याशी मुसलमान होते, या एक ब्राह्मणाचा लेकरू कैसो ब्राह्मण राहते, एक पाटगाराचा लेकरू कैसो पाटगार राहते, एक खारव्याचो पुतूस कैसो खारवी राहते, तैसोच एक मुसलमानाचो पुतूस भी मुसलमान होऊ शकते काय। एक इस्लाम एक नस्ल ना एक जात एक बरादरीचं नाव असे की जैसे एक अंग्रेजाच्या घरात पैदा होऊन अंग्रेज जायलो, एक नायकाच्या घरात पैदा होण्याशी नायक जायलो, तैसोच एक मुसलमान नामी कौमेत मुसलमानाच्या घरात पैदा होण्याशी मुसलमान होते काय। हो जो सवाल मी तुमका विचारताय तुम्ही ह्यांचो जवाब काय देवाल। ह्याचा जवाब तुम्ही हो देवाल की मुसलमान एक नस्ल ना एक जातीचा नाम होई, बल्कि मुसलमान इस्लाम कबूल करण्याशी मुसलमान होते ना, इस्लाम सोडून देण्याशी तो मुसलमान नाही रहे। एक माणूस भट राहून दे या खारवी राहून दे या कोरली राहून दे या म्हार राहून दे या पडगार राहून दे या अंग्रेज राहून दे, अगर तो इस्लाम कबूल करेल ते तो मुसलमान होय ना, मुसलमानाच्या कौमेत शामिल होय। तैसोच एक माणूस मुसलमानाच्या घरात पैदा होऊन
अगर तो इस्लामावर अंमल केलो सोडून दे ते तो मुसलमान नाही राहणार. हजरात, माझ्या सवालाचा जवाब तुम्ही होच देवाली. ह्याच्याशी ही बात आमका मालूम जायली की इस्लामाची जो एद्दी मोठी नेमत आमका गावली है ही कोई विरासती चीज नाही, आमका आईस बापाशीच गावलेली चीज नाही, बल्कि आमच्या खुद मेहनत करण्याशी आमका ही चीज गावते ना. विरासती चीजे वजा कैसो संगाती हमेशा राहते तैसो इस्लाम भी आमच्या मेहनतीशिवाय आमच्या संगाती रावतेली चीज नाही. एक ब्राह्मणाच्या घरात पैदा झालोय तो जिंदगीभर ब्राह्मण राहिला, त्याच्या वास्ता कोशिश केलो या नाही केलो. एक नायकाच्या घरात पैदा झालोय तो जिंदगीभर कोशिश केलो या नाही करो तो नायकूच राहिला. तैसोच एक मुसलमानाच्या घरात पैदा झालोय तो कोशिश केल्याशिवायच मुसलमान नाही राहू शकेल. ही चीज आमच्या कोशिशेवर मुनसीर असेल. अगर कोशिश केलो ते आम्ही मुसलमान राहू शकतो. अगर आम्ही कोशिश सोडून दिलो ते माजल्ला आम्ही इस्लामाची दौलत आमच्या हाती जाऊन दिसते. आता बिजान बकरा पुढे पडा. आम्ही जो बोलतो की माणूस इस्लाम कबूल करण्याशी मुसलमान होते, ते सवाल पैदा होते की आखिर माणूस इस्लाम कबूल केलूचा मतलब काय. एक माणूस बोलते मी मुसलमान जायलो, मी मुसलमान अशी, तैसो बोलण्याशी तो मुसलमान होते. या एक ब्राह्मण कैसो सोचल्या समजल्याशिवाय संस्कृताची मंत्र पडते तैसोच एक माणूस अरबीचे चंद अल्फाज सोचल्या समजल्याशिवाय पडते ते तो मुसलमान होते. तुम्ही माझ्या ह्या सवालाचा काय जवाब देवाल. तुम्ही हे बोलाल की नाही, सोचल्या समजल्याशिवाय माणूस मुसलमान नाही, बल्कि एक माणूस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे जो तालीम हाडलाय ती तालीम काय बोलून समजून सोचून तेका कबूल करून त्याच्यावर अमल करतेला माणसाका मुसलमान बोलतात. मुसलमान ऐशाला माणसाक बोलतात जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे जो तालीम हाडलाय ती तालीम काय तो बोलून मालूम करून घेऊन त्याच्यावर गौर करून सच्चा दिलशी तेका कबूल करून त्याच्यावर जो अमल करते तेका मुसलमान बोलतात. ना जो माणूस ऐसो नाही करे तेका मुसलमान नाही बोलत. इंशाअल्लाह मी ह्याच्यावर मजीद गुफ्तगू करेन. तब तक मका दुआत याद ठेवा. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.